नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। त्याने वाजवली चक्क आता दिशा आणि दामिनीच्या थोबाडीत। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर ह्या मूर्ख दिशा आणि दामिनीने जो काही प्लॅनिंग केलेला असतो तो त्यांच्याच अंगलट येणार आहे, कारण की ही दिशा दामिनीला सांगत असते की तू आता सगळं काही मी सांगते त्याप्रमाणे वाग, जेणेकरून ह्या पारूची लवकरच ह्या घरातून हकलपट्टी होईल आणि त्या अहिल्यादेवी किर्लोस्करचा देखील तिच्यावरचा विश्वास उडून जाईल। त्यासाठी ही दामिनी आणि दिशा दोघजण देखील अहिल्यादेवी किर्लोस्करला सारखे कॉलवर कॉल करत असतात। तर इकडे आदित्य आणि पारू हे दोघेजण देखील मार्केटमध्ये बाहेर गेलेले असतात, हे तुम्हाला माहीतच असेल, परंतु त्यांना यायला थोडा उशीर होतो कारण की पाऊस देखील चालू असतो। पण अहिल्यादेवी किर्लोस्कर घरी यायच्या आत आदित्य म्हणतो की आपल्याला घरी पोहोचलं पाहिजे पारू, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। तर इकडे आता सगळं काही प्रीतमने सेट केलेलं असतं, पण प्रीतमचा डाव देखील फसलेला असतो आणि खरं रूप सगळं काही दिशा आणि दामिनीसमोर आलेलं असतं। त्यासाठी ही दामिनी लगेच अहिल्यादेवी किर्लोस्करला कॉल करून सांगते की ह्या किर्लोस्कर कुटुंबाचा वारसदार आणि सगळ्यात मोठा मुलगा त्याने आज आपल्या सगळ्यांची मान खाली घालवलेली आहे। तर हे सगळं ऐकून अहिल्यादेवी किर्लोस्करला काहीच कळत नाही नेमकं ह्या दामिनीला म्हणायचं काय। तर दामिनी म्हणते की आपला आदित्य चक्क त्या मोलकरीण पारूसोबत पळून गेलेला आहे। हे सगळं ऐकल्याच्या नंतर अहिल्यादेवी किर्लोस्करच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण की तिला वाटतं की आपला आदित्य पारूसोबत पळून गेला आणि श्रीकांत सरांचा तर याच्यावरती अजिबात देखील विश्वास बसत नाही, कारण की श्रीकांत सर म्हणतात की ती पारू मुलगी कशा आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे, त्याच्यामुळे तू जास्त टेन्शन नको घेऊ अहिल्या। तर लगेच अहिल्यादेवी म्हणते की लवकरात लवकर घराकडे चला, मला काय झालंय ते कळालंच पाहिजे। तर तोपर्यंत अहिल्यादेवी किर्लोस्कर घरी यायच्या आत आदित्य आणि पारू हे दोघेजण देखील घरापर्यंत पोहोचतात। तर त्यावेळेस मात्र ही दामिनी म्हणते की आरतीचं ताट ओळायला आणू का तुम्हाला, कारण की तुम्ही दोघंजण आता लईच लवकर घरामध्ये आलेला आहेत आणि काय ग पारू तुला लाजबीज कशी वाटत नाही, आमच्या आदित्यला घेऊन तू इथून पळून गेलीस। तर हे सगळं घाणेरडे आरोप नाहीत असले ही दिशा आणि दामिनी पारूवरती करत असतात। आणि तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की ह्या नालायक दामिनीने आपल्या गणीला देखील खूप मारलेलं असतं। तर गणी देखील रडत त्या ठिकाणी पळत येतो आणि म्हणतो की मला हिने खूप मारलेलं आहे, माझं काही कारण नसताना देखील कुठं गेलता तुम्ही दोघंजण। तर त्यावेळेस मात्र आदित्य म्हणतो की आम्ही इथेच बाहेर मार्केटमध्ये गेलेलो होतो। पण त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर ही दिशा आणि दामिनी दोघेजण मिळून देखील पारूचा खूप अपमान करतात आणि नाहीत असले तिच्यावरती घाणेरडे आरोप करतात। तर आदित्यला हे काही देखील सहन होत नाही। तर आदित्य जाऊन डायरेक्ट दिशाच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो की तोंड सांभाळून बोलायचं, कारण की ती जरी ह्या घरातील कोणी जरी नसली ना तरी देखील आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे। आणि पारू तुम्हाला अशी मुलगी वाटते का, माझ्या आजारपणात देखील सगळ्यात अगोदर पारूच माझ्यापाशी उभी राहिली। तर मित्रांनो, ह्या दिशा आणि दामिनीचा खूप मोठा पचका होतो। तर तुम्हाला काय वाटतं, ह्या दिशा आणि दामिनीला त्या घरातून बाहेर हाकलून दिलं पाहिजे का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण की ही दामिनी जे काही वागते ना तिचं वागणं कोणाला देखील पटत नाही। त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक व्हिडिओ दिसतोय, तर मित्रांनो तो आपला सेकंड चॅनल आहे, कारण की ज्या लोकांनी आपल्याला ह्या चॅनलला सबस्क्राईब केले प्लीज त्यांनी जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की एका मराठी माणसाला एक मराठी माणूसच सपोर्ट करू शकतो। फक्त जावा व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तिकडे देखील खूप जबरदस्त व्हिडिओ येणार आहेत। धन्यवाद।